सुरत बायपास महामार्गावर जबरी लुटमार करणारी गँग स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद। एप्रिल 19 रोजी मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेचे सुमारास सुरत बायपास रस्त्यावरून श्री अजय आनंद मोरे हे पायी चालत असताना 4 तरुण 2 मोटारसायकलीवर येऊन मोरे यांना लिफ्ट देण्याचे बहाण्याने मोटारसायकलवर बसविले। नंतर हॉटेल चंद्रदीप समोरील रस्त्यांवर नेऊन अजय मोरे यांना हत्यारांचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी देऊन खिशातील रोख रक्कम 3000 रुपये व मोबाईल जबरीने हिसकविले व त्याचे फोन पेचा पासवर्ड नंबर जबरीने विचारून त्याच्या खात्यातून 7200 रुपयेही काढून घेतले। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना दिनांक एप्रिल 23 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीचे आधारे आरोपी चैतन्य जगदीश पाटील व विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे यांना चितोड गावाजवळील शांतुषा नगरमधून ताब्यात घेतले। आरोपीसकडून एकूण 22,870 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे। दिनांक 19/4 रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक 4 ते 5 इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांना चाकूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, त्यांचे रोख कॅश असे सर्व साहित्य त्यांनी लुटून नेलेले होते। त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 2 इसमांबद्दल गोपनीय माहिती मिळाली। त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल उर्फ कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे 2 लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले। त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला। त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या इतर 2 साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे। ते सध्या फरार आहेत। त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्याची तजवीज केलेली आहे। सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। अधिक तपास करून सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का त्याचा तपास सुरू आहे। धन्यवाद। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे ASI संजय पाटील, सतीश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, मायूस सोनवणे, संतोष हिरे, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे, किशोर पाटील व योगेश जगताप यांनी केली आहे।